We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun. गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? हसताय ना हसत राहा, फिरताय ना फिरत राहा. मी मुकेश पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्याच आवडत्या हिंदी मराठी यूट्यूब चॅनल फनजॉयमेंट मध्ये. सोबत घ्या मित्र, कारण माहित नाही कधी लागेल भिंतीवर चित्र. मित्रांनो, हा झाला जस्ट गमतीचा पाठ, परंतु मी तुम्हाला सारखं सारखं फिरण्यासाठी इन्स्पायर किंवा प्रमोट करत असतो. याचं कारण असं आहे मित्रांनो, बरेच जण तुमच्यापैकी असतील कोणीतरी 20च्या घरात असेल, कोणी 30च्या, कोणी 40च्या घरात असेल. तर माझं सांगण्याचं कारण एवढंच असतं की जोपर्यंत मित्रांनो तुम्ही तरुण आहात, जोपर्यंत तुमची बॉडी तुम्हाला साथ देते, जोपर्यंत तुमचे हातपाय तुम्हाला साथ देतात, मित्रांनो खरं सांगतो तोपर्यंत फिरून घ्या. जेवढं मनसोक्त फिरायचं तेवढं फिरून घ्या. जे लोक म्हणतात की अरे रिटायरमेंट घेऊ आणि रिटायरमेंट नंतर काय फिरायचं ते, मित्रांनो माहिती नाही कधी तुमच्या फोटोवरती हार लागेल, आपल्याला माहिती नाही. म्हणून सांगतो, जोपर्यंत तुमचे हातपाय आहेत, जोपर्यंत तुमची बॉडी साथ देते, तोपर्यंत मनसोक्त फिरून घ्या आणि देवाने या बनवलेल्या या सुंदर निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्या आणि फिरत राहा फिरत राहा. काय डोंगर, काय झाडी, तिकडे ते दूर तुम्हाला दिसत असेल तिकडे ते पाणी. याच्या आधी आपण एक व्हिडिओ बनवला होता. हा जो एरिया आहे तो आपण आता तामिनी घाटाचा एरिया आहे आणि इथे आपण मागचा एक व्हिडिओ बनवलेला होता. त्या ठिकाणी आपण कॅम्पिंग देखील केली होती. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन आपल्या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ देखील बघू शकता. आणि कसं आहे ना मित्रांनो, नुसतं घर टू ऑफिस आणि ऑफिस टू घर याला आपण ट्रॅव्हलिंग नाही म्हणत. ट्रॅव्हलिंग मित्रांनो कशाला म्हणतात, मस्तपैकी शनिवार रविवार आला की बॅग घ्यायची, बॅग पॅक करायची आणि गाडी काढायची आणि निघायचं आपलं सुसाट हायवेवरती. जरी तुम्हाला कुठे जायचं नसेल, एक रोड ट्रिप मारून बघा आणि मग मला सांगा तुम्हाला कसं वाटतं. तर मित्रांनो, उद्देश असा होता, विषय असा आहे की ज्ञान आता भरपूर वाटून झालेलं आहे. तर या व्हिडिओचा उद्देश असा आहे की आपण काही महिन्यापूर्वी अष्टविनायकची सिरीज आपण चालू केली होती, परंतु काही कारणाने ती सिरीज आपण पुढे कंटिन्यू करू शकलो नाही. मध्येच बऱ्याच अडचणी आल्या आणि दुसरीकडे फिरणं झालं. तर आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, आपण ती अष्टविनायकची जी सिरीज आहे ती आता आपण पुन्हा कंटिन्यू करत आहोत. आणि आता आपण पुण्याहून निघालेलो आहे. अष्टविनायकापैकी असलेला पालीचा जो गणपती जो आहे, तिसरा गणपती, तो करण्यासाठी आपण आता निघालेलो आहोत पुण्याहून. आणि पुण्याहून आपण निघालेलो आहोत तामिनी घाटाच्या मार्गे जो रस्ता होतो त्या रस्त्याने आपण आता पालीचा गणपती बघायला आपण आता जाणार आहोत. तर अतिशय खूप सुंदर असा रस्ता आहे. तामिनी घाटातून तो रस्ता जातो आणि खूप सुंदर सुंदर दृश्य जाताना दिसतात. आजूबाजूला खूप छान अशा डोंगररांगा आहेत, खूप झाडी आहेत आणि आता सध्या नुकताच आता आंब्याचा सीझन देखील चालू झालेला आहे. त्याच्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंब्याची झाडं मस्त लागलेल्या, हिरव्यागार कैऱ्या आणि असा मस्त आनंद घेत आपण आता रोड ट्रिप करत करत आपण पोहोचणार आहोत आपल्या पालीच्या गणपतीला. चला तर जास्त वेळ घेत नाही आणि जास्त ज्ञान काही वाटत नाही, पटकन आता निघूया पुढच्या प्रवासाला. चला तर भेटू आता गणपतीला. चला. हे बघा, हाच तो रस्ता आहे जो तामिनी घाटातून होत असा पुढे जातो. खूप सुंदर रस्ता आहे आणि रस्त्याने जाताना खूप बाईक राईड करायला खूप मजा येते मित्रांनो. तुम्ही नक्कीच एकदा ह्या रोडला, जरी तुम्ही कुठे जायचं नसेल परंतु जस्ट फिरायला किंवा राईड करायला म्हणून या तामिनी घाटात नक्कीच एकदा फेरफटका मारायला बघा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. तर आपण आता तामिनी घाट पार करून थोडंसं अंतर पुढे आलेलो आहे आणि
एक जस्ट छोटासा हॉल्ट घेतलेला आहे. तो हॉल्ट याच्यासाठी घेतला आहे, तुमच्यासाठी एक नोट म्हणा किंवा टिप म्हणा, त्यासाठी एक तुम्हाला एक जस्ट सजेशन आहे माझं. आता असा एक किस्सा घडलेला आहे येताना, की हा जो आपण जो ताम्हिणी घाटातून जो प्रवास करतो मित्रांनो, या पूर्ण रोडवरती 30 ते 40 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये एकही पेट्रोल पंप नाही. तर माझं तुम्हाला असं सांगणं आहे, जर जेव्हा तुम्ही निघाल तेव्हा कृपया करून तुम्ही गाडीमध्ये आधीच पेट्रोल टाकी फुल करून घ्या. कारण आता मला जो अनुभव आलेला आहे, ॲक्च्युली मी पेट्रोल टाकायला या ठिकाणी विसरलो आणि मला जस्ट वाटलेलं की पुढे कुठे ना कुठे ॲटलीस्ट हायवेला तर कुठेतरी पेट्रोल पंप तर असतोच. परंतु मला असा अनुभव आला की या ठिकाणी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत एकही पेट्रोल पंप नाही. शेवटी मला या ठिकाणी एका लोकल शॉपवरून या ठिकाणी पेट्रोल मला विकत घ्यावं लागलेलं आहे. ते तुम्हाला आता सांगायची काही दुसरी गरज नाही. जी काही किंमत आहे त्याच्यापेक्षा काही एक्स्ट्रा पैसे देऊन मला ते पेट्रोल विकत घ्यावं लागलंय. आणि अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळीकडे सर्रास सुसाट आपण फोनपे किंवा पेटीएम आपण वापरत असतो. परंतु अजून एक गोष्ट म्हणजे की या पूर्ण रूटवरती तुमच्या फोनला रेंज नसते. त्याच्यामुळे सोबत तुम्ही अगदी कंपल्सरी कॅश कॅरी करायची आहे, जेणेकरून तुम्हाला रस्त्यात असा काही प्रॉब्लेम आला, काही खायचं असलं किंवा काही पेट्रोल वगैरे असं जे काही तुम्हाला घ्यायचं असेल त्यासाठी तुम्हाला इथे कॅश द्यावी लागते. तर याची पूर्ण खबरदारी आणि काळजी घ्या मित्रांनो. बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. आता आपण इथून पुन्हा आपल्या पुढच्या टप्प्याकडे जाणार आहोत आणि आपला प्रवास पुढे कंटिन्यू करणार आहोत. चला तर जाऊया. त्या आधी दाखवतो. हे बघा आजूबाजूला जो दृश्य आहेत मित्रांनो, या ताम्हिणी घाटातले इतके सुंदर आहेत. जरा एक नजारा तुम्हाला दाखवतो. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings. तर आता दुसरा एक हॉल्ट आपण आता घेतलेला आहे. जरा भूक लागली होती तर म्हटलं चला एका हॉटेलला वगैरे आपण थांबूया आणि ब्रेकफास्ट करून घेऊ. तर आता ताम्हिणी घाट नुकताच संपलेला आहे आणि पालीला आपल्याला हार्डली आता फक्त अर्धा ते पाऊण तासाचं आपलं डिस्टन्स राहिलं आहे. आय थिंक 25 ते 30 किलोमीटर अंतर आपलं फक्त राहिलेलं आहे. तर म्हटलं चला त्याआधी एकदा ब्रेकफास्ट करूया. त्यासाठी जस्ट कांदे पोहे मागवले आहेत. हां, जवळपास 11:15 वाजलेले आहेत. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. तर मित्रांनो फायनली आपण आता येऊन पोचलेलो आहोत पालीला. पालीच्या बल्लाळेश्वर गणपती मंदिराजवळ. आता तुम्ही माझ्या मागे बघू शकतायत पालीच्या गणपतीची ही कमान तुम्हाला दिसते. या कमानीतून आपण आता आतमध्ये एंट्री करणार आहोत. बघा या ठिकाणी बोर्ड वाचायला मिळते. परंपरेनुसार प्रथम श्री धुंडी विनायक यांचे दर्शन घेण्यात येते. चला तर आपण आता धुंडी विनायकाचे दर्शन घ्यायला जाऊया.
हे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता पालीच्या बल्लाळेश्वर गणपती मागची जी कथा आहे त्याच्या मागचा जो इतिहास आहे तो या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, तुम्ही वाचू शकता. अतिप्राचीन काळी कृतयुगात पाली गावात कल्याण शेठ नावाच्या वैश्यवाण्याचे दुकान होते. त्यांना बल्लाळ नावाचा मुलगा होता. बल्लाळाचा ओढा गणेश पूजेत होता. त्यातही गणेशाचे पूजन करण्यात तो सदैव आनंद घेत असे. बल्लाळाला एवढा छंद लागला की गावातील सवंगड्यांना घेऊन तो दिवसभर खेळून मंडप तयार करून ईश्वर चिंतनात तहानभूक विसरत असे. मित्रांच्या आईवडिलांना मात्र हे आवडले नाही. त्यांनी बल्लाळाच्या वडिलांकडे तक्रार केली. लहान वयात आपल्या मुलाने सवंगड्यांनाही नादी लावले. यांचे शेटजींना विशेष दुःख झाले. बल्लाळाला वदडून काढण्यासाठी संतापून त्यांनी हातात काठी घेतली व ते रानात निघून गेले. बल्लाळाच्या वडिलांचा तो राग पाहून बल्लाळाचे मित्र घाबरले व ते सैरावर पळत आपापल्या घरी निघून गेले. मग रागाच्या भरात कल्याण शेठजी बल्लाळजवळ गेले. त्याने गणेशाची मूर्ती उचलली व फेकून दिली. मंडपाची मोडतोड केली तरीही बल्लाळ गणेश पूजनात दंग पाहून त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी काठीने बल्लाळाला एवढा चोप दिला की बल्लाळ रक्तबंबाळ झाला. त्याची शुद्ध हरपली. तशाच परिस्थितीत त्याला एका झाडाला बांधून शेठजी निघून गेले. काही तासाने बल्लाळ शुद्धीवर आला. लगेच त्याने गणेशाचा धावा केला. धावा ऐकून गणेशाने ब्राह्मण रूपात प्रगट होऊन बल्लाळाला बंधमुक्त केले व कृपादृष्टीने त्याचे शरीर पूर्ववत केले. तू दीर्घायुष्य होशील असा आशीर्वाद देऊन ते म्हणाले, बाळा तुला काय हवं ते माग. त्यावर बल्लाळ उत्तरला, गणेश देवा, आपण कायम येथेच वास्तव्य करावे व भक्तांची मनोकामना पूर्ण करावी. हा अवघा प्रदेश गणेशमय हवा ही एवढीच इच्छा. यापुढे मी बल्लाळ विनायक नाव घेऊन येथे कायमचे वास्तव्य करीन, भक्तांची मनोरथे पूर्ण करीन असे शब्द उच्चारून गणेशदेव अंतर्धान पावले. त्या जागी एक शिळा दिसू लागली. ती शिळा म्हणजे आपण पाहतो ती बल्लाळेश्वरांची मूर्ती. अष्टविनायक हे जागृत स्थान असून महर्षी व्यास रचित गणेश पुराणात हे वर्णन आहे. श्री बल्लाळ विनायकाचा उत्सव वर्षातून दोनदा येतो. एकदा माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध पंचमी व भाद्रपद शुद्ध पंचमी. माघ महिन्यात भरपूर भक्तगण या ठिकाणी येत असतात. मोठी यात्रा देखील या ठिकाणी भरते. श्री धुंडी विनायकाचा उत्सव ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध पंचमीला होतो. आपण आता या ठिकाणून पूजा विकत घेऊन आतमध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहोत. मंदिराची जी वेळ आहे ती पहाटे 5 वाजता हे मंदिर उघडते आणि रात्री 10:30 वाजता ते बंद होते. चला, आपण आता दर्शनाच्या रांगेत जाणार आहोत. आज एवढी फारशी गर्दी नाही आहे, त्यामुळे जरा दर्शन होईल असे वाटते. चला तर आपण आता सभा मंडपाकडे जाऊया. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डावीकडे दिसतो तो आपल्याला भव्य दिव्य असा सभामंडप. त्या सभामंडपात भाविकांना बसण्याची देखील सोय केलेली आहे. या ठिकाणी बसून भाविक समोरच असणाऱ्या गणरायाचं दर्शन घेत ध्यान करत या ठिकाणी बसू शकतात. आणि सभामंडपाच्या समोरच असलेल्या गाभाऱ्यामध्ये तुम्ही श्री गणरायाचं दर्शन तुम्ही करू शकता. हे बघा, अतिशय सुंदर स्वयंभू आणि जागृत अशी श्री बल्लाळेश्वर गणपतीची ही जी मूर्ती आहे तुम्ही या ठिकाणी दर्शन करू शकतात आणि गणरायाचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता.
तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती श्री पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीविषयीची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शक्य तितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आणि तुम्ही देखील पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीच्या दर्शनाचा नक्कीच लाभ घ्या आणि ते भेट द्या. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.